सर्व क्षेत्र अधिकारी यांना वेबसाईट कसा ओपन करायचा आहे ते आपण थोडंसं समजून घेऊया. पहिले क्रोमा ओपन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर क्रोमा साईटमध्ये आपण गूगल सर्चिंग www.shieldcredit.co.in लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर पहिला पेज ओपन झाल्यावर आपण वरती जे काही हे आपले वेबसाईट आहे, इथे असोसिएट लॉगिंग आणि मेंबर लॉगिंग आहे. त्याच्यामध्ये असोसिएट लॉगिंग म्हणजे एजंट लोकांना आपलं सगळं रिपोर्ट वगैरे बघण्यासाठी हे ओपन करायचं आहे. असोसिएट लॉग इनला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा विंडो ओपन होईल. तिथे तुम्ही पहिले तुमचे जे काही कोड नंबर आहे ते पासवर्ड आहे, यूजर आय डी तो असतात आणि पासवर्ड तुम्हाला दिलेले जे काही तुमच्या जॉईनिंगचे तेव्हा आलेले मेसेजमध्ये तुमचा पासवर्ड असतात. ते हेड ऑफिसवरती विचारून घेऊ शकता. इथे माझा कोड नंबर आणि पासवर्ड तिथे दिसते. तर साइन इन केल्यानंतर आपले पेज हा ओपन होत आहे. थोडं सर्चिंग होते. सर्चिंग झाल्यानंतर आपल्याला पेज ओपन होतील. आता हे ओपन झाले आहे. तिथे पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट सेल्फ कलेक्शन त्याच्यामध्ये पहिले सेल्फ आर डी सेल्फ आर डी पॉईंट, सेल्फ कलेक्शन एफ डी पॉईंट, टोटल कलेक्शन टोटल पॉईंट. त्याच्यानंतर टीम कलेक्शन ज्यांच्या सेकंड रँक ऑनवर्डच्या तिथे तुम्हाला टीम कलेक्शन दिसणार आहे. तिथे पहिले टोटल टीम आर डी कलेक्शन, टोटल टीम आर डी पॉईंट, त्याच्यानंतर टोटल टीम एफ डी कलेक्शन, टोटल एफ डी टीमच्या पॉईंट आणि सगळं माहिती ते असणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली तुमच्या टोटल सेल्स एक्झिक्युटिव्ह यांच्या प्रमोशन झालेलं आहे ते लिहिलं बघा. प्रमोटिव्ह सेल्स एक्झिक्युटिव्ह टोटल त्यांच्या कोड नंबर, नाव, टोटल कलेक्शन, टोटल म्हणजे पॉईंट कलेक्शन असतात आणि टोटल एफ डी आणि आर डीच्या मिळून टोटल असतात. दुसरं स्लायडिंगमध्ये तिथे टोटल अनप्रमोटिव्ह सेल्स एक्झिक्युटिव्ह टोटल 74 दिसते इथे. ते सगळं कोड नंबर सहित दिसणार आहे. ज्या नाव, एफ डी कलेक्शनचं पॉईंट, आर डी कलेक्शनचं पॉईंट आणि त्याच्यानंतर टोटल कलेक्शन तुम्हाला तिथे स्क्रॉल केल्यानंतर दिसेल. हे झाल्यानंतर आपण वरती यायचे. तिथे 3 स्लॅशमध्ये क्लिक केलं मग तिथे तुम्हाला प्रोफाईल, टीम आणि रिपोर्ट्स असं दिसते. तर तुम्ही तुमच्या ट्री जर ओपन करायचं आहे त्याला क्लिक करायचं आहे. डाउनलोड टीमला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे टीम डिटेल्स रिझल्ट दिसते, त्याला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केलं की तुमच्या पूर्ण टीम, पहिल्या रँकमध्ये किती लोक आहे, सेकंडमध्ये किती लोक आहे, थर्डमध्ये, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एथ, नाईन्थ किंवा CEO चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर असं नाव आणि टीमच्या ट्री असतात. तिथे एकंदरीत तुम्ही एक कुठल्याही एजंटच्या खाली तुम्हाला त्यांच्या पॉलिसी बघायच्या आहे. ते बघा तिथे रमेश सरांचं दिसते. ते जर क्लिक केलं ते राईट साईडच्या फील्डमध्ये आले बघा. जे टोटल किती आहे सगळं पॉलिसी दिसते बघा. आता एक चेक करायचे असेल त्यांची स्वतःचं पॉलिसी, त्याला जरा क्लिक केले मग ते पॉलिसीचं संपूर्ण माहिती ते दिसणार आहे. आता जी प्लॅनमध्ये 2000 रुपये भरतात, नाव आहे पहिला, त्याच्यानंतर सभासद, कधी जॉईन झाले, कुठल्या प्लॅन,
मंथली किती भरतात, टोटल जमा रक्कम, कधी मॅच्युरिटी आणि मॅच्युरिटीचा डेट आणि त्याची अमाऊंट. आता ते ₹2,000 भरतात. पहिला हप्ता 9 जून 2025चा भरले, त्याच्या डेट आणि ड्यू डेट सेम असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड ड्यू डेट 9 आहे आणि भरले 12. ड्यू डेट 9 आहे, भरले 7ला. ड्यू डेट 9 आहे, भरलेलं आहे 9 तारीख. ड्यू डेट 9 आहे, भरले 11. म्हणजे प्रत्येक महिन्याचा ड्यू डेट आणि भरलेली डेट इथे दिसत आहे. आता जुलैपर्यंत त्यांच्या बाकी आता ऑगस्टमध्ये उद्या परवा त्यांची मॅच्युरिटी रिन्युअल होऊन जाईल. त्याच्यानंतर हे तुम्ही कुठल्याही एजंटच्या संदर्भात तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर परत आपण स्लाइड्सला गेलो, तिथे रिपोर्ट म्हणून आहे. हे रिपोर्टमध्ये सगळं रिपोर्ट दिसतं बघा. सेल्फ कलेक्शन, टोटल सेल्फ कलेक्शनचा सेल्फ कलेक्शन डाउनलोडमध्ये ज्यांचे सेल्फ कलेक्शन आहे ते सगळं रिपोर्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5वा रिपोर्ट हे तुमच्या टीम आणि टीम कलेक्शन दिसणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली अजून गेलं तर तिथे पेआउट दिसेल, मॅच्युरिटी लिस्ट दिसेल आणि फ्रेश कलेक्शन रँक वाईज ते दिसेल, डाऊन व्हायचं असं संपूर्ण माहिती याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे बघू शकता. म्हणजे रिपोर्टसाठी तुम्ही ऑफिसला काही फोन करायची कुठल्याही गरज नाही आहे. हे सगळं आपण बघू शकता. आता याच्यामध्ये जे काही डाऊट असतील तुम्ही सिनियरशी संवाद करून जाणून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.